वैभव मित्रा, 50व्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा. आपण तुझ्या बहिणीच्या लग्नाकरिता तिथे आलोच आम्ही 5-7 जणं. धमाल मजा आली त्यावेळेला. आणि समाजामध्ये तुमचं कार्य त्यावेळेपासूनच दिसून येत आहे. जवळच्या लोकांशी, गावच्या लोकांशी विशेषतः संबंध दिसतात, चांगलं असतं ते. तर आता सध्या तुम्ही जर कॉर्पोरेट जगामध्ये कोणाला नवीन ओळख करून द्यायची गरज नाही. तुम्ही चांगल्या पदावर कार्यरत आहात आणि एक चार्टर्ड प्लेननीसुद्धा फिरता. तर पुढे आपण हेलिकॉप्टर घेऊन अजून तळागाळामध्ये तुम्ही भेट देऊ शकताल, अजून काही कार्य करू शकाल अशी इच्छा आहे. नक्कीच त्याबद्दल विचार करावा, कारण तुमचं कार्य अफाटाच आहे. त्याच पद्धतीने पुढे ते चालू ठेवण्यासाठी मदत होईल नक्कीच तुम्हाला. तर अनेक शुभेच्छा पुन्हा एकदा. एन्जॉय युअर डे. फॅमिलीबरोबर मस्त मजा करा. धन्यवाद. वैभव, 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बॅकग्राऊंडला तू गाणं ऐकतच असशील, तर गेस करायची गरज नाही आहे. हार्मोनिकावर आपले भगवान साहेब आहेत आणि थोड्याच वेळात ड्रम्सवर समीर गांगण हे साथ देणार आहेत. आणि त्यांच्या सोबतीला आपल्या मित्रमंडळाचे बाकी कलाकार हळूहळू त्यांच्या हिशोबाने ते ह्या म्युझिकमध्ये मला साथ देणार आहेत. तर 50 वर्ष च्या उंबरठ्यावर तू आता पोहोचला आहेस आणि तुझी अगदी इंजिनिअरिंगपासूनची जी ओळख मला माहीत आहे ती जवळून बघितली आहे. आणि तू आत्ता ज्या करिअरच्या टप्प्यावर आहेस त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे. आणि तू अशीच प्रगती करत राहशीलच ही भवानीकडे प्रार्थना. तर वैभव, तुझा इंजिनिअरिंगचा पासूनचा प्रवास अगदी आत्तापर्यंत लेटेस्ट आपण गोवा ट्रिपला भेटलो तो फारच कौतुकास्पद आहे. आणि बऱ्याच काळानंतर आपण गोव्याला थोडा काळ होईना पण जे काय आपण शेअर केलं थोड्या वेळासाठी, कारण तू जगाच्या पाठीवर कुठे ना कुठेतरी असतोस. आणि मला आता सध्या डाऊट आहे तू त्या वॉरमध्ये काही थांबवण्यासाठी प्रयत्न करत असशील, याच्याबद्दल पण मला काही शंका नाही आहे. कारण तुझा स्वभाव जो आहे तो आम्ही पहिल्यापासून बघतोय, जो माणसांना धरून ठेवणारा आहे, दिलखुलास मोकळेपणा ह्या तुझ्या त्या आम्हाला माहीत आहे. आणि त्याच्याच आधारे तू आतापर्यंत तसाच आहेस, टिकून आहेस आणि असाच राहशील. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तू नावाप्रमाणे खूप वैभवशाली आहेस. बुद्धिमत्ता असेल, मैत्रीमध्ये असशील, ॲज अ फॅमिली मॅन असो, आणि तुझ्या सोशल नेटवर्कमध्ये पण तू तसाच राहशील तर मला पूर्ण खात्री आहे. तर परत एकदा मित्रा, खूप खूप शुभेच्छा तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या. आणि आपली मैत्री जशी लास्ट 30 वर्षापासून आहे तशीच पुढे अनेक वर्ष राहो ह्याचीच प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. महाराज की जय हो. श्री वैभवराव आळशी यांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वैभव, तू आपल्या ग्रुपचं शेंडेफळ आहे. तर तुझा लास्ट 50वा होतो आहे, तर तुला सर्वात मोठी पार्टी द्यावी लागेल हे तर नक्की आहे. आणि कोणत्या तरी 5 स्टारमध्येच द्यावी लागेल. आता वैभव आळशी बोलल्यावर माझ्या मनात जर काही येत असेल तर आमचं इंजिनिअरिंगला जर जास्त काय एवढं इंटरॅक्शन नव्हतं, पण नंतर मग मला कळलं की जमनालाल बजाजमध्ये त्याने हे केलेलं, MBA केलेलं, रिलायन्समध्ये काम करत होता. वैभव आळशी म्हणजे एकदम मृदू शांतपणे बोलणारा, म्हणजे राजेशाही जो माणूस असतो ना तसा थाटबाट असणारा माणूस, हार्डवर्किंग, काम करणारा,
रिलायन्समध्ये भरपूर खटलेला, म्हणजे जे लोक बोलतात ना, पूर्ण स्लीव्ज रोल अप करून अँड गेटिंग हँड्स सॉइल्ड, पूर्ण म्हणजे ग्राउंड लेवलवर खटलेला माणूस म्हणजे वैभव. नेहमी बिझी असणारा, नेहमी इथे तिथे करत असणारा हार्डवर्किंग माणूस म्हणजे वैभव. आता माझ्या वैभवच्या आठवणी म्हणजे, एक तर मी सांगतो की ठाण्याच्या पूर्ण गँगने मला ठाण्यात काय काय पदार्थ मिळतात हे मला समजून दिलं. आधी माझी दौड फक्त मुलुंडपर्यंत असायची, पण तुम्ही लोकांनी मला मालवण इंट्रोड्यूस केलं, आणि नंतर मग वैभवने मला गोखले उपहारगृहला इंट्रोड्यूस केलं. प्लस आय थिंक भगवानने सुरुची मिसळपावला इंट्रोड्यूस केलेला. तर तुमच्यामुळे ठाणं म्हणजे काय आहे अदर देन मामलेदार मिसळ हे मला कळलं. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की ठाणा म्हणजे एक मेजवानीच आहे, महाराष्ट्रीयन मेजवानी आहे हे दाखवून दिल्याबद्दल. बरं, दुसरी आठवण वैभवची म्हणजे त्याच्या घरची ती मटन बिर्याणी. तो दिवस कधीच मी विसरू शकत नाही. मीच होतो फक्त बुके घेऊन गेलेलो पहिल्यांदा. मला वाटलं थोडं फॉर्मल वगैरे असेल, तर बुके वगैरे घेऊन गेलेलो. मला सगळे बाकी बोललेले काय रे एवढं फॉर्मल का, पण तिची बिर्याणीची चव होती ती मी अजून विसरू शकत नाही. नंतर जाताना तुझी मुलगी जशी माझ्या कडेवर आलेली आणि नंतर मला सोडत नव्हती ते मी विसरू शकत नाही. तुझ्या घरी जे सगळे पुरं धांगडधिंगा घालत होते आणि ते मी विसरू शकत नाही. म्हणजे ते जे ॲटमॉस्फिअर होतं ना खेळीमेळीचं, ते मी कधीच विसरू शकत नाही. बाकी एकदा तू आलेलास माझ्या बर्थडेला विश करायला. आय थिंक यू वेअर इन तू कोणत्या तरी कंपनीमध्ये होतो, मी रेमंडमध्ये होतो तेव्हा. तू आलेला विश करायला ठाण्याला, त्याच्याबद्दल धन्यवाद. मी तुला कधी धन्यवाद केलं नसेल, पण आज मी धन्यवाद करतो तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. नंतर वैभव म्हणायचं तर आता अजून काय म्हणायचं वैभव साहेबांबद्दल. वैभव साहेब म्हणजे खटणारा माणूस. कोविडमध्ये जे तू काम केलं ना वैभव, म्हणजे येऊन जाऊन वर खाली, ते म्हणजे सराहनीय आहे बाबा. भरपूर तू खटलास कोविडच्या वेळेस, तर ते प्रशंसनीय, ते त्याची तारीफ करावी लागेल. आणि तू युअर वर्क हार्ड टू रीच वेअर यू आर. आज जे करिअरचं एकदम टॉपचं पोझिशन तू गाठलं आहे आणि मोठ्या मोठ्या ग्रुपच्या ट्रस्टवरती आणि रेस्पॉन्सिबल पोझिशन्समध्ये तू आलेला आहेस, तर मग त्याच्यासाठी यू हॅव वर्कड हार्ड अँड यू हॅव गेन द ट्रस्ट ऑफ सम ऑफ द बिगेस्ट बिझनेसमॅन इन इंडिया. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. तू असाच उत्तर प्रगती करत राहा, आमच्यावर कृपादृष्टी थोडी बहुत ठेवत राहा, कारण का तुम्ही महाराजे आहात, आम्ही तुमची प्रजा आहोत. आणि एक मोठी पार्टी अपेक्षित आहे 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. तर अजून काय बोलू मी. एकदम साधा सिंपल. फक्त तू एक विसरलो. गोव्याला यावेळेस जेव्हा गेलेलो तेव्हा ऋषीला पिक करायला पाहिजे होतंस तू. ऋषीला बघितलेलंस आणि तरी तू पिक नाही केलं. मी विसरणार नाही हे. आणि ऋषीला सांगतोय, म्हणजे थोडी काडी लावून टाकतोय मी आत्ताच. ऋषीला पिक करायला पाहिजे होतंस तू. बाकी नाही रे, बाकी तू मस्त आहेस, मजेत राहा, मस्त फॅमिली आहे तुझी. असाच हसत राहा, असाच हळूहळू जोक मारत राहा. फक्त पोट जरा कमी कर. बाकी करिअर वाईज ट्रॅव्हल वगैरे भरपूर तुझं चाललेलं असतं. थोडी तब्येतीची पण काळजी घे. बाकी तुम्ही महाराजच आहात, आम्ही काय सांगू शकतो तुम्हाला. फक्त तुम्हाला 50व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि तुम्हाला खूप
देवी तुम्ही म्हणता ना, देवीवर तुमचा खूप विश्वास आहे, तर देवी तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुम्हाला नेहमी खुश ठेवो, तुम्हाला या डायमेन्शनचे सगळे सुख मिळो हीच इच्छा प्रकट करतो. वन्स अगेन मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी 50th बर्थडे. जीवेत शरदा शतम शतम. एन्जॉय युअर डे वैभव. God bless you tons and tons. Thank you very much for your wonderful company. Thank you. हॅलो वैभव, वेलकम टू क्लब 50. तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता तू आमच्या ग्रुपमध्ये लास्ट मित्र असा आहे की जो 50 क्लबमध्ये येतोय, करेक्ट? आणि जास्ती टेन्शन घेऊ नको. आम्ही ठरवलं तुझ्याबद्दल सगळं चांगलंच बोलायचं, ओके? आणि म्हणजे तुला हे व्हिडिओ सगळ्या घरच्यांना पण दाखवता येतील, ओके? तर असं काही आम्ही तुझ्याबद्दल काही वाईट बोलणार नाही, हो, तुझी स्तुतीच करणार होतो मी, ठीक आहे? आणि तसा तू आहेस पण, ओके? आणि ते खरंच कौतुकास्पद आहे. आता तू 12वी करून इंजिनिअरिंगमध्ये आलास, ओके? आणि नंतर सन 1994मध्ये तुला समहाऊ आमचा डिप्लोमावाल्यांचा ग्रुप आवडला आणि तेव्हापासून तू आमच्या ग्रुपचा एक मोठा म्हणजे चांगलाच खास मेंबर आहे आणि आमच्या ग्रुपची खूप शान पण आहेस तू, ओके? अजून पण मी कोणाला विचारतो, आमचं काही इंजिनिअरिंगच्या मित्रांबरोबर डिस्कशन होतं, तर ते मध्येच विचारतात, अरे ये वैभवने डिप्लोमा कहाँ से किया था? तर त्यांना अजूनही माहिती नाही की तू 12वी करून आलेला आहे. पण असो, आता वैभवला आम्ही प्रिन्स आणि महाराज असं आम्ही बोलतो, अजूनही बोलतो. आता प्रिन्स नाही बोलत, आता त्याला जरा महाराजांच्या इकडे आम्ही गेलोय तर त्याला मी जास्ती करून महाराजच करून संबोधित करतो. तर प्रिन्स त्याला आम्ही इंजिनिअरिंगमध्ये म्हणायचो, कारण की एक तर तो गोरागमटा मुलगा, उन्हात फिरायचं नाही, त्याला नेहमी छत्री लागायची, तसं त्याचे हे होते. आणि विक्रमगडचं त्याचं प्रशस्त कारभार बघून आम्ही त्याला प्रिन्स करून अशी हाक मारायचो. वैभव नाही म्हणायचो, प्रिन्स म्हणायचो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर वैभवनी खूपच मेहनत केली. आधी रिलायन्स समुदायामध्ये होता, नंतर दैनिक भास्करमध्ये पण होता आणि आता तो अडाणी ग्रुपमध्ये खूप चांगल्या पोस्टवर आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आता एक तुम्हाला सांगू इच्छितो, जसं पंतप्रधान योजना असतात, तसं रायपूरमध्ये असताना वैभवने ग्रामीण महिलांसाठी काही योजना राबवलेल्या आहेत. ते तुम्हाला माहिती नसेल, वैभव डिटेलमध्ये सांगेल आणि त्याचं आम्हाला पण खूप कौतुक आहे. आणि अशा योजना त्याने राबवल्या, त्यामुळे लोकांना खूपच मदत झाली आणि तेव्हापासून आम्ही त्याला महाराज करून बोलवतो, ओके? आता आमच्यासाठी तो महाराज आहे. आणि मेन म्हणजे आता कसं आहे की तो 50व्याला तू आलेला आहेस, 50th क्रॉस करतोयस वैभव, ओके? तर कामामध्ये तर तू खूपच चांगलं केलेलं आहेस, चांगल्या पोस्टला पण आहे, पण त्याचबरोबर तुला तुझ्या हेल्थकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे, ओके? जशी आपण बाबूशी शर्यत लावली होती, तशी मी तुझ्याशी आज शर्यत लावतो की आपण जेव्हा नेक्स्ट टाइम आपण भेटू गोव्याला, ओके, तेव्हा तुझं 10 किलो वजन निदान कमी झालं पाहिजे, ओके? तर पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराजांना नमस्कार, ओके? धन्यवाद, बाय. हाय, गुड मॉर्निंग वैभव. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 ट्रक भरून शुभेच्छा. आता तुझ्या वाढदिवसाबद्दल व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावर मला काही फारसा विचार करायची काय गरजच नाही, कारण तुझ्याविषयी मी म्हणून कोट घातला. मी म्हटलं बाबा साहेबांचा व्हिडिओ आहे तर जरा व्यवस्थित पाहिजे, नाहीतर आमचे साहेब भगवान साहेब म्हणतील अरे काय याला महाराजांचा व्हिडिओ बनवता आणि काय कपडे घातलेत. तर मी कोट बीट घातला, व्यवस्थित तयार झालो आणि म्हटलं चला आता बोलूया. सो वैभव म्हणजे जसं मनीष मी वाट चुकलेलं कोकरू म्हणतो आमच्या ग्रुपमध्ये, तसं वैभवचं मात्र तसं नाही आहे. वैभवचं असं आहे की आम्हाला असं वाटतं की वैभव आमच्याबरोबर ज्युनियर KG मधूनच आलेला आहे इकडे. फार शांत, एकदम सुस्वभावी, म्हणजे कधीही कुणाविषयी वाईट नाही बोलणार, कुणाला रागवलेलं वैभवला मी कधी बघितलेलं नाही.
कधी रागाने असा लाल बुंद झालाय वगैरे असं तर कधी आम्हाला दृष्टीपथात पण पडलं नाही. नेहमी मस्करीचा मूड, अभ्यासात अतिशय हुशार, म्हणजे प्रश्नच नाही. आमच्यापेक्षा तर खूप पटीने वैभव पहिल्यापासून हुशार, तल्लख बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, की हजरजबाबीपणा, की पटकन एखादा टाकून जाईल आणि दिलखुलास हसणं. म्हणजे मला त्याचं आवडतं दिलखुलास हसणं. म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर त्याच्याबद्दल जो रिस्पॉन्स टाइम वैभवचा असतो तो फार क्विक असतो. म्हणजे ते हसणं असू दे, ते पटकन नाही आवडलं ते एक छोटीशी रिॲक्शन त्याची जाते जी समोरच्याला दुखावणारी अजिबात नसते. आणि त्याचं सजेशन देण्याची जी पद्धत आहे ना ती खूप चांगली आहे. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स करणं वैभवला खूप चांगलं जमतं. आणि आमच्यासारखे वगैरे त्याचे काही चोचले वगैरे नाहीत की बाबा असंच पाहिजे तसंच पाहिजे. खाण्याचं भरपूर शौकीन, की वेगवेगळे पदार्थ खाणे, वडापाव खात, मिसळपाव खात, 2-2, 3-3 तास साहेबांबरोबर, आपल्या भगवान साहेबांबरोबर लांब लचक गाडीचा प्रवास करणं वगैरे ही त्याची आवड. आणि कॉलेजला भेटलो, कॉलेजला खूप मजा केली. इंजिनिअरिंगला आमचा ग्रुपच तसा होता की आज सुद्धा लोकांना हेवा वाटतो की अरे हे सगळे अजून तसेच आहेत. त्यातली एक कडी वैभव आहे, की वैभवच्या स्वभावामुळे म्हणा, त्याने मित्रांना दिलेल्या आदरामुळे म्हणा, की त्याच्या भोवती एक मित्रांचं कडं कायम राहिलं. तो वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग, मग MBA दुसरीकडे, मग रिलायन्स, शेल, अदानीज, असं करत करत त्याचा प्रवास आलेख, त्याच्या प्रगतीचा ऑलवेज चढता राहिला. आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की त्याने अजून अशा प्रकारची प्रगती करावी आणि देशाच्या सर्वोत्तम COO किंवा CHRO मध्ये त्याचा नंबर पहिला लागावा कधीतरी, ही, आणि तो कायम तसाच राहावा ही माझी मनापासून अपेक्षा आहे. त्यांनी टीमला ग्लोबली लीड करावं असंही मला नेहमी वाटतं, की वैभव फक्त ही कंट्रीज नाही तर अजून काही कंट्रीज जर त्याच्या हातात आल्या तर तो त्याही सक्सेसफुली हँडल करू शकतो, ते प्रेशर हँडल करू शकतो. तर त्याचा जो डील करण्याचा जो बिझनेसचा जो पार्ट आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा. अदरवाईज एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये एवढी मोठी पोस्ट इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत, संघर्ष, तुमच्याकडे बुद्धिमत्ता, अभ्यास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडून ठेवणं खूप महत्वाचं असतं. ते वैभवने कायम केलं. वैभवला त्याच्या फॅमिली प्रती असलेला आदर, म्हणजे नेहमी तो आई वडिलांच्या विषयी ज्या आत्मीयतेने बोलतो, भावांच्या विषयी बोलतो, सईच्या विषयी बोलतो, मुलांच्या विषयी बोलतो, हे मला खूप भावतं. म्हणजे फार कमी लोक आहेत की जे इतक्या तळमळीने, इतक्या आपुलकीने आपल्या मित्रांसमोर म्हणा किंवा बिनधास्त रिॲक्ट होतं. म्हणजे मला त्यांनी एकदा फोटो दाखवला गौतमबाईंबरोबर, लेकाचा फोटो. आता लेक त्याचा स्कॉटलंडला आहे, पण फोटो दाखवला. मला खूप प्राऊड फील झालं. एका बापाला आपली मुलं मोठी होताना बघून, आपली फॅमिली आनंदात असताना बघून जो आनंद होतो तो वैभवच्या चेहऱ्यावर दिसतो. तो इकडून छत्तीसगडला गेला काय, दिल्लीला गेला काय, आता अहमदाबादला सेट झालं काय. त्याच्या फॅमिलीने 100% साईने, मुलांनी भरपूर सपोर्ट केला असणार. कारण एवढी सगळी राज्य बदलत, स्वतःचं राहणीमान चेंज करत, जीवनशैली बदलत, स्वतःला प्रूव्ह करत पुढे जाणं ही कठीण गोष्ट आहे, जी वैभवने सहज साध्य करून दाखवली. खूप अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. आणि मी वारंवार म्हणेन की इट्स अ प्राऊड फिलिंग, ऑनर आहे आमच्यासाठी की वैभवने केलेली मेहनत बघता तो कुठे आज पोचलाय. आता हे सगळं तर एक साईड झाली. बाकी वैभवने आम्हाला खूप चांगल्या मोमेंट्स मित्र म्हणून खूप वेळा दिल्या, खूप मजा झाली. म्हणजे आता वैभवने प्रॉमिस केलेलंच आहे की आम्हाला आता मर्सिडीजमधून लेकाच्या लग्नाला यायला मिळणार आहे. त्याच्या मागची हिस्ट्री आता काय मी त्यात जात नाही, कारण मग मला ट्रकभर कागदपत्र द्यावी लागतील त्याच्यासाठी. तर मी काय त्याच्यामध्ये जात नाही. उघडा ट्रकभर, नाहीतर चुकीला माफी नाही. तर वैभव बरोबर वडापावची पैज असो, वैभवने
केलेल्या गमती, त्याचं ते घर चितळसरचं जे होतं मला वाटतं तिकडे आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे. विक्रमगडला आम्ही फिरलेलो आहोत. म्हणजे ताईच्या लग्नात आम्ही होतो. मग वैभवची एक सर्वात खास गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो की वैभव मला सम्या म्हणतो. म्हणजे प्रत्येकाची तो नावं सम्या, मन्या, बाबू वगैरे ही जी घेतो ही जनरली नावं ही पेटनेम आपण अशा वेळी घेतो ज्या वेळेला आपण मित्रांमध्ये असतो. वैभवचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की मी त्याच्या ऑफिसमध्ये 2-3 वेळा जाऊन आलो तर मला हे जाणवलं की वैभवने त्याच्या कलिग समोर किंवा माझ्या मॅनेजरच्या समोर पण मला सम्याच हाक मारली. म्हणजे माझ्या मॅनेजरने बाहेर येऊन आणि एकदा नाही मला वाटतं 7-8 वेळा माझ्या सिनियर मॅनेजरनी बाहेर येऊन मला विचारलं की सर तुम्हाला आधी सम्या बोलायचे का? मी म्हटलं हो. का रे? नाही वैभव सर पूर्ण मीटिंगमध्ये पण 4-5 वेळा तुम्हाला त्याच नावाने बोलले. सो सांगण्याचं तात्पर्य हे की वैभव जो आतून आहे तोच बाहेरून आहे. त्याचा तोच चेहरा आहे. जे त्याला दिसतं, जे चांगलं वाटतं, जे भावतं ते बोलायला तो कधीच घाबरत नाही, कधीच कचरत नाही. सो असं कुणीच नाही करत. म्हणजे मला असं वाटतं आई वडील पण बाबू, मन्या, सोन्या म्हणतात पण कधी पाहुण्यांसमोर वेळ आली तर त्या मुलालाही पूर्ण नावाने हाक मारतात. सो वैभवची ही खासियत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याजवळ माणसांचा खूप मोठा जमावडा आहे. त्याला मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि ह्याच सवयीमुळे मला असं वाटतं की प्रोफेशनल करिअरमध्ये त्यालाही खूप कम्फर्ट झोन मिळत असेल. कारण असं नसतं. लोक खूप इगो घेऊन चालतात. खूप काही मला माहिती आहे, मीही कॉर्पोरेटमध्ये आहे. सो थँक्स वैभव, तू मला बऱ्याच वेळा सम्या म्हणून हाक मारतोस ना, मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे हे तू कायम असंच चालू ठेव. आणि दुसरी गोष्ट वैभवबद्दल सांगायची तर कॉलेजच्या काळात त्याने केलेलं, आम्ही केलेल्या जेवढ्या धमाल मजा मस्त्या होत्या त्याच्यामध्ये तो सुद्धा इक्वली भागीदार आहे. म्हणजे आता अमुक एक गोष्ट म्हणून भगवानकडे बोट दाखवलं, तमुक एक गोष्ट म्हणून समीरकडे दाखवलं, अजून एक गोष्ट म्हणजे मनीषकडे. बोट दाखवण्यासारखी एक पण गोष्ट भले वैभव समोर नसेल पण प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्राईममध्ये मैत्रीच्या वैभव तितकाच जबाबदार आहे. कारण तिथे जी आग लागते त्या आग लागण्यामध्ये 4 लाकडं टाकण्यामध्ये वैभवचा पण हात आहे. अर्थात हा आरोप आपण नंतर पिकनिकला करूच. दुसरी एक महत्वाची गोष्ट की वैभव, आता आम्ही गोव्याला भेटलो, आमच्यासाठी एक वंडरफुल मोमेंट होती. ह्याच्यापेक्षा चांगली मोमेंट मित्रांमध्ये असूच शकत नाही की 30 वर्षानंतर त्याच स्पॉटला तेच मित्र भेटतात काय, फोटो काढतायत काय. मला माहीत नव्हतं की वैभवचं त्याच संध्याकाळी ऑस्ट्रेलियाला जायचं फ्लाईट आहे. आणि फ्लाईट पण कधी, गोव्याचं फ्लाईट त्याचं होतं 2 वाजता आणि ऑस्ट्रेलियाला जायचं फ्लाईट होतं काहीतरी रात्री 9 वाजता. बॅग पण पठ्ठ्या भरून आलेला नव्हता. अशी मैत्री तुम्हाला बघून कुठेही मिळणार नाही. मला जर ऑस्ट्रेलियाला जायचं असतं त्या रात्री तर आदल्या रात्री मी गपचूप घरी परत आलो असतो. दुसऱ्या दिवशी तयारी केली असती, बॅग भरली असती आणि मी गेलो असतो. पण तो फक्त वैभवच आहे जो ही गोष्ट करू शकतो की मित्रांबरोबर जास्त वेळ घालवायला मिळावा म्हणून दुपारपर्यंत तो मनुष्य आमच्याबरोबर राहिला. फ्लाईट 2 तास डिले झाली. फॅमिलीला सांगून घरून सामान एअरपोर्टवर मागितलं. मला नाही माहिती सईने आनंदाने बॅग आणून दिली असेल. चांगल्या 2 हसडा त्याला जर परत असं केलं तर. हे म्हणजे अमान्यच आहे, बिना मान्य कर. आणि पट्टा तिथूनच फ्लाईट पकडतो, तिथून ऑस्ट्रेलियाला जातो. अरे तिथून केरळला गेला असता मी समजलो असतो, दिल्लीला गेला असता मी समजलो असतो. पण म्हणजे गोव्यावरनं सरळ अहमदाबादला जायचं, अहमदाबादला उतरायचं, स्वतःचं सामान घ्यायचं आणि पाठोपाठ ऑस्ट्रेलियाची फ्लाईट पकडायची. असं कोण करतं? कोणीच नाही करत. हे फक्त मैत्रीसाठी वैभवच करू शकतो. त्यांनी बऱ्याच मित्रांना किंवा नातलगांना, आप्तस्वकीयांना किंवा त्याच्या प्रोफेशनल फील्डमधल्या लोकांना खूप वेळा नक्कीच मदत केली असेल. त्याचा स्वभाव बघता असं घडणं शक्यच नाही की त्यांनी कुणाला मदत केली नसेल. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा खूप साधी राहणी आणि खूप चांगला प्रेझेन्स, म्हणजे मित्रांमध्ये तो एक उठून दिसणारी गोष्ट असते ना. जसं भगवान त्याच्या काही गोष्टींमुळे दिसतो, मनीष दिसतो, बाबू दिसतो, तसा वैभव पण त्याच्या एनर्जेटिक स्वभावामुळे कधीही हसण्या खेळण्यात दंग वगैरे. सो
खूप मजा येते. वैभव आसपास असला, मनीष, भगवान, बाबू, निलेश, ऋषी, आता तर प्रशांत आमची भट्टीच झाले. कोणाचं नाव राहिलं असेल तर मी पुढच्या ह्याच्यात सेगमेंटमध्ये ऍड करेन. नाहीतर काय होतं की एक नाव राहिलं की मग ते आमचं लगेच होऊन जातं. सो वैभव, परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच आपली मैत्री आयुष्यभर कायम राहील आणि आपण खूप एन्जॉय करू. परत वेगवेगळ्या स्पॉटवर भेटू, घरच्यांची परमिशन काढू वा घरी जाऊन एकमेकांची परमिशन काढायला मदत करू. तुला खूप आभाळभर शुभेच्छा आणि भेटूच तुझ्या बर्थडेला. हाय वैभव, हॅपी बर्थडे. तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लास्ट इयर तुम्ही गोव्याला आलात, आपण भेटलो तेव्हा मला कळलं की तू अदानी समूहात आहेस, चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे. अँड फ्रॉम गोवा यू आर फ्लाईंग टू ऑस्ट्रेलिया. पण तरी तुम्ही सगळे मित्र वेळ काढून भेटता, दॅट इज अ ग्रेट थिंग. तू, भगवान, मनीष, समीर, निलेश, ऋषी, प्रशांत, व्यंकट असे सगळे तुम्ही भेटता, पिकनिक करायला जाता, धमाल करता. ऐकून पण बरं वाटतं. परत वाढदिवसाचे व्हिडिओज एकमेकांना पाठवता. म्हणजे भगवानमुळे आता मलाही शक्य होतं तुम्हाला सगळ्यांना विश करायला. अँड आय एम ग्लॅड टू डू दॅट. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही पिकनिक नेक्स्ट टाईम कुडाळला प्लॅन करा, इथे या, मस्त धमाल करूया. वन्स अगेन हॅपी बर्थडे. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या हो. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. वैभव, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुवर्णमहोत्सवी वाढदिवस आहे तुझा आणि सर्वात आपल्या मित्रांमध्ये तू शेंडेफळ आहेस, त्याच्यामुळे तुझा वाढदिवस हा जल्लोषात झाला पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओज हे म्युझिकल असतात. तुझ्या वाढदिवसासाठी मी लिहायचं ठरवलं तर हे 3 पानं भरून घेतलेली आहेत आणि एक 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 किस्से मी सांगणार आहे. सर्वप्रथम म्हणजे आपली भेट झाली ती 1994-95 साली साधारण आपली भेट झाली. म्हणजे आज 3 दशकांहूनही आपली मैत्री ही कायम आहे. वैभव, ज्यावेळी भेट झाली त्यावेळी मला आठवतं आहे की तू साधारण 3-4 घरं बदललीस. त्याच्यातलं पहिलं तुझं घर होतं ते चराईमध्ये होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही टेंबी नाक्यावरती शिफ्ट झालात. मग त्याच्यानंतर त्या आदर्शनगरच्या इथे शिफ्ट झालात आणि त्याच्यानंतर मग उतळसरला शिफ्ट झालात. तर अशी ही 4 घरं मला आठवता आहेत. पण त्यावेळी मला आठवतं आहे वैभव की एकमेकांना बोलवण्याची पद्धत अशी होती की आपण खालून हाका मारायचो आणि तू कधी कधी 6व्या मजल्यावरती राहायचास, 4थ्या मजल्यावरती राहायचास. तर खालून आम्ही तुला बरोबर हाक मारली का तुला ती ऐकू जायची. या सगळ्या गोष्टी आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर मग आपले अनेक किस्से आहेत. एखादं आपण छोटंसं एक गाणं आधी ऐकूया आणि त्याच्यानंतर पुढच्या धमाल किस्से मी तुम्हाला ऐकवणार आहे. तर अशी ही आपली मैत्री आहे जी गेली 30-31 वर्ष अबाधित आहे आणि ही याच्यानंतर पण अशीच अबाधित असं राहणार आहे. मला एक किस्सा आठवतो आहे की इंजिनिअरिंगला ज्यावेळी वैभव आपण खारघरपासून ते कोकण भवनपासून ते खारघरपर्यंत चालत जायचो, तर त्यावेळी ऊन वगैरे असायचं आणि मग अशा उन्हाच्या वेळी मग वैभव तसा नाजूक होता
मग चेहऱ्यावरती काहीतरी कॉम्प्लेक्शन्स त्याचं खराब होऊ नये म्हणून तो अशी एक फाईल वगैरे घेऊन चालायचा. तर ही एक गोष्ट मला आठवते वैभवच्या बाबतीमधली. त्याच्यानंतर मग आपण गोराई पिकनिकला गेलो होतो, गोवा पिकनिकला धमाल केली होती, एकत्र अभ्यास केलेला आहे, एकत्र वडापाव खाल्लेला आहे. मला आठवतं वैभव तर खूप वेळा यायचा की चल वडापाव खायला जाऊ. मग तो कुठेतरी कल्याणला, डोंबिवलीला, खिडकी वडा, दरवाजा वडा. त्याच्यानंतर मग वैभवने रिसेंटली म्हणजे त्याला पण आता एक मला वाटतं 10-12 वर्ष झाली असतील, भट्टी वडा शोधून काढला वडाळ्याच्या इथे. तर त्याच्यानंतर पनवेलला बहिरा यांचा फेमस वडापाव, कल्याण असेल, असं ठिकठिकाणी वडापाव खायला जायचो, उतळसरला जायचो. त्याच्यानंतर मग तेजूताईच्या लग्नाचा किस्सा हा तर आम्ही सगळे मित्र अजूनही विसरलो नाही आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे वैभवने आम्हाला विक्रमगडवरून कल्याणला ट्रकमधून नेलं होतं. ही गोष्ट आज तागायत आमच्या लक्षात आहे. वैभवने प्रॉमिस केलेलं आहे की वसुमन किंवा शर्वाच्या लग्नामध्ये तो आमच्यासाठी मर्सिडीज गाडीची व्यवस्था करणार आहे. पाहूया आता वैभव किती ही गोष्ट मनावर घेतो आणि हे आश्वासन किती पूर्ण करतो. त्याच्यानंतर मग आपण इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंगला पण खूप धमाल केली. मला वाटतं आपण अभ्यास कमी आणि हे टिंगलटवाळ्या आणि आज सगळ्या गोष्टी जास्ती चालायच्या. अजून एक गाणं वैभव तुझ्यासाठी आहे. खरंच वैभव. त्याच्यानंतर आपण गाण्यांच्या मैफिलीला गेलेलो आहोत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं नक्षत्रांचं देणं या कार्यक्रम आपण 2-3 वेळा पाहिलेलो आहे. आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना भेटलेलो आहोत. त्यांना तू एका गाण्याची फरमाईश पण केली होतीस. अजून एक वैभव अशी एक गोष्ट झालेली आहे की वैभवचे मित्र म्हणजे जयू, संचित, मिलिंद आळशी हे सगळे आमचे मित्र झाले. आणि माझे मित्र असतील, प्रशांत डोरे असेल, राजा पाटील असेल, संजय कांबळे असतील, ते वैभवचे मित्र झाले. म्हणजे मित्रांची पण आपण अदलाबदली केलेली आहे आणि मैत्री निभवलेली आहे अशा रीतीने. त्याच्यानंतर एक किस्सा आहे वैभव की 1999 आपण IPCL येथे समर ट्रेनिंगला होतो. त्यावेळी पण आपल्याला बाबूने रात्री मला वाटतं 2-2:30 वाजता उठवलं होतं आणि आपण ते डॉक्टर शोधण्यासाठी फिरत होतो. हा एक किस्सा मला आज आठवतो आहे. ॲक्च्युली मला ना हार्मोनिकाची ओढ किंवा गोडी वैभवनीच लावली असं मला म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळी वैभव गाणं वाजवायचा आणि त्याच्याचपासून इन्स्पिरेशन घेऊन मी सुरुवात केली गाणी वाजवायला आणि माझी ती डेव्हलपमेंट झाली. वैभवने काही डेव्हलपमेंट केली नाही. पण वैभव हे तू गाणं नेहमी वाजवायचंस, परत तेच गाणं ऐक. हे गाणं तू वाजवायचास वैभव, तुला आठवत असेल तर. असा हा वैभव संगीतप्रेमी आहे. कॉलेजमध्ये असताना म्हणजे वैभव असेल, समीर असेल, मनीष असेल, सगळेच जण गाणी गायचे, 101 गाणी.
तर वैभव त्यातल्या त्यात किशोर कुमारची गाणी गायचा. त्याच्यानंतर वैभव तुला आठवत असेल की आपण NSBला पण एकत्र होतो, नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग, जे एकनाथ ठाकूर सर होते त्यांनी स्थापन केलेले. आपल्याला MBA करायचं होतं आणि त्याच्यासाठी आपण दादरला जायचो. सकाळी 7 वाजता ट्रेन पकडून तिकडे 7:30 वाजता पोचून आपण ते सेशन अटेंड केलेले आहेत. तसंच आपण आठले काकांकडे पण जायचो सकाळच्या सेशनला, ते पण तुझ्या लक्षात असेल. त्याच्यानंतर वैभव आपलं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर MBA करत होता 1999 ते 2000पर्यंत. आणि माझं इंजिनिअरिंग राहिल्यामुळे मला MBAला पुढच्या वर्षी ॲडमिशन मिळाली. मग त्याच्यामुळे वैभव हा MBAला माझा सिनियर होता. लायब्ररीमध्ये अभ्यास करताना दिसायचा मला, त्यावेळी भेट व्हायची, मग आम्ही जायचो. आणि त्याच्यानंतर वैभवची वडापाववरून सँडविचवरती टेस्ट बदलली होती. आणि तुला आठवत आहे ते चर्चगेटला एक तो सँडविचवाला होता, तिकडे जाऊन आपण सँडविच खायचो. त्याच्यानंतर वैभवला एक ठाण्यामध्ये टेंबे नाक्यावरती प्रीती सँडविच म्हणून फेमस आहे, तिकडे वैभव सँडविच खायला जायचा. वैभव, तुझ्या सुखदुःखात एवढ्या वर्षाच्या प्रवासात मी सामील आहे. म्हणजे कित्येक वेळा विक्रमगडला काही निधन झालं तर त्याच्यानंतर रात्री आपण 12:30-1 वाजता पण गाडी काढून ठाण्याहून विक्रमगडला गेलेलो आहोत. तर त्याही काही दुःखातल्या आठवणी आहेत. जस्ट आता बोलता बोलता आपण जस्ट शेअर करत आहे मी. पण त्याच्यापेक्षा आपल्या आनंदाच्या आणि गमतीच्या आणि टिंगलटवाळीच्या आठवणी जास्ती आहेत वैभव. ज्यावेळी तुझं लग्न असेल किंवा तेजूताईचं लग्न असेल किंवा तुमच्या घरात कोणाचंही लग्न असेल तर निमंत्रण पत्रिका वाटण्याचं काम वैभववरती असायचं. आणि वैभव, तू आणि मी आपण यामावरून खूप निमंत्रणं दिलेली आहेत. मग तुमचे भिवंडीतले नातेवाईक असावेत, पारिवलीमधील नातेवाईक असावेत, तुझ्या प्रत्येक नातेवाईकांकडे मी तुझ्याबरोबर निमंत्रण पत्रिका घेऊन गेलेलो आहे. वैभवने करिअरमध्ये खूप प्रगती केलेली आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात अकबर अलीजपासून केली. अकबर अलीज नंतर रिलायन्स नंतर मग बियाणी ग्रुपचं बिग बाजार, त्याच्यानंतर मग दिव्या भास्कर, दिव्या एनर्जी, आणि आता वैभव आज अडाणी पॉवरमध्ये उच्च पदस्थ आहे. एका डिपार्टमेंटचा हेड आहे. याचा आम्हाला सगळ्यांना निश्चितच अभिमान आहे. वैभव जसा संगीतप्रेमी आहे तसा खवय्या पण आहे. मामलेदारची मिसळ असो, त्याच्यानंतर मग सुरूची मिसळ असो, किंवा आम्ही ज्यावेळी मी आणि प्रशांत बाईकवरून विक्रमगडला जायचो त्यावेळी पहिला हॉल्ट त्या मिलिंददादाच्या हॉटेलमध्ये असायचा. मग तिकडे आम्ही वडापाव, वडा उसळ अशा गोष्टी खाऊन मगच वैभवच्या घरी आम्ही जायचो. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आमचा मित्र हा एक आदर्श पती आहे, एक आदर्श पिता आहे. जसं समीर किंवा मी किंवा बाबू असेल, प्रशांत असेल, आम्ही ठरवलेलं आहे की आर्या असेल, शर्वा असेल, स्वरा असेल, अंशिका असेल, जागृती किंवा आदिती, तर यांना आम्ही पैसे देणार नाही आहोत. तर यांच्यामध्ये आम्ही धमक निर्माण करणार आहोत की पैसे कमवण्याची. ही आमची एक फिलॉसॉफी आहे. वैभव, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथे व्हिडिओची वेळ तर वाढत चाललेली आहे. फक्त एकच गोष्ट आहे की ज्यावेळी आम्ही तुझ्या मित्रांबरोबर इंटरॅक्ट करतो तर त्यांच्या भावना आहेत, मी या गाण्यातून वाजून दाखवत आहे.
वैभव सगळ्या मित्रांची एकच खंत आहे की वैभव आमचे फोन उचलत नाही. थोडासा दुरावलेला आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये कामाच्या प्रेशरखाली असेल, पण वैभव तुला आमचं सगळ्या मित्रांचं एकच सांगणं आहे की फोन उचलत जा, कधीतरी वेळ काढ आणि भेटायला ज्याप्रमाणे आम्ही विचारतो की घर कब आओगे, त्याला तू उत्तर असं दे, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. तुला पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या आमच्या सर्व पाटील कुटुंबियातर्फे तसेच आपल्या सर्व मित्रपरिवारांतर्फे तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकविरा माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांची कृपा तुझ्यावर सतत राहो. तू असाच प्रगती कर, तुला उत्तम आणि प्रदीर्घ असं आयुष्य लाभो अशी आई एकविरा चरणी प्रार्थना. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. वैभव आळशी उर्फ वैभ्या उर्फ महाराज, आणि जर भगवानच्या डिक्शनरीतनं बघितलं तर अशा अजून बऱ्याचशा उपाधी ज्यांना मिळतील किंवा ज्यांना लाभलेल्या आहेत असे आमचे परम मित्र यांनी आयुष्याच्या घोडदौडीमध्ये जी 50 वर्षाची वाटचाल पूर्ण केलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि उर्वरित त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी जीविते शरदे शतम, जे काही त्यांचं उर्वरित येणारं आयुष्य आहे ते सुखमय, शांततामय आणि आरोग्यमय जावं हीच साईबाबा चरणी प्रार्थना. वैभव आणि आमचा संबंध तसा 1994 साली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आला. पण हे साहेबाचं जे पोर आहे ते आमच्या काही पचनी पडलं नाही. गोरगोमटं, नाजूक साजूक, जसं भगवानी त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की उन्हाचा त्रास होतो म्हणून जो माणूस कानाला वही लावून फिरायचा, असं पोरगं ते आम्हाला काय पचनी पडलं नाही. पण तरी पण एकच कॉमन धागा होता जो ती मैत्री बांधून ठेवू शकत होता, ते म्हणजे ठाण्याला राहणारे. कारण आम्ही सगळे जे होतो ते ठाण्याला राहणारे होतो. त्याच्यामध्ये अपवाद म्हटलं तर समीर आणि मनीष मुलुंडवाले. त्या पिरियडमध्ये त्या कॉलेजच्या बाजूला जी कॅन्टीन होती, मला वाटतं पाण्याची पाईपलाईन होती, त्याच्यावरती कॅन्टीन होती त्याच्या बाजूला, त्या कॅन्टीनमध्ये जे दिवस गेले ते सगळ्यात छान दिवस होते. म्हणजे तिथे बसून ते चहा पिणं, वडापाव खाणं, सिगरेट पित नव्हतं तरी मुद्दाम ते सिगरेट पिण्याच्या स्टाईल करणं वगैरे, ते खरंच छान दिवस होते. त्याच्यानंतर मग जो तो आपापल्या आयुष्यामध्ये बिझी झाला. पुढचं शिक्षण म्हणा, नोकरी म्हणा आणि संसाराची धावपळ म्हणा, याच्यामध्ये सगळेजणं बिझी झाले. आता याच्यामध्ये जरी हा व्हिडिओमध्ये वैभवबद्दल बोलायचं असलं तरी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे भगवानचा. कारण ही जी मैत्री आहे किंवा हे जे आम्ही 5-6 जणं आहोत, यांना एकत्र बांधून ठेवण्याचं जे काम आहे, सतत एकमेकांची आठवण करून देणं, एकमेकांना बोलणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम भगवाननी केलेलं आहे. कारण तसं बघायला गेलं तर भगवान, माझी आणि बाबूची मैत्री ही डिप्लोमापासूनची आहे. पण आजच्या घडीला आम्ही डिप्लोमावाले कोणच एकत्र नाही आहे. पण ही डिग्रीची जी 6-7 जणं आहोत हे एकत्र, आणि याचं श्रेय जातं भगवानला. असो, पुढच्या ज्या वाटचालीमध्ये म्हणजे वैभवशी भेटण्याचे बरेचसे प्रसंग आले. त्यातला एक आवर्जून उल्लेख करण्यासारखा प्रसंग म्हणजे बाबूचं लग्न. बाबूच्या लग्नाला मी माझ्या फॅमिलीबरोबर गेलो होतो. मला वाटतं महाराज पण आले होते. लग्न झालं, त्याच्यानंतर रिटर्न येण्याच्या दिवशी मग आम्ही असं ठरलं की बाबा गोव्याला जाऊन बस पकडायची. मला वाटतं पावलो डोना पावला की असं काहीतरी ती बस होती, ती आम्ही पकडली होती. सेमी स्लीपर बस होती. आम्ही पहिला थोडंसं फिरलो तिकडे, थोडंसं खाल्लं. त्यावेळी माझी परिस्थिती फार बेताचीच होती. त्यावेळी मग रिटर्न येताना महाराजांनी आम्हाला आर्थिक मदत केली. उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्या फॅमिलीला आम्ही स्लीपर कोचवर म्हणजे त्या बर्थवर झोपलो होतो. महाराज बिचारे खाली, म्हणजे जसं मी म्हटलं सेमी स्लीपर होती, सीटवर बसून आले महाराज. ती एक आठवण म्हणजे लक्षात राहण्यासारखी आहे. त्याच्यानंतर पुढे जेव्हा म्हणजे आमचं ते करिअरचं पाथ चालू झालं, त्याच्यामध्ये वैभवाला भेटण्याचे बरेचसे प्रसंग आले. त्याच्याही आधीचा एक उल्लेखनीय अजून एक प्रसंग जो मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांनी सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये वारंवार टाकलेला आहे, ते म्हणजे वैभवच्या बहिणीचं लग्न. आणि त्यात पण सर्वांनी जो आवर्जून उल्लेख केलेला आहे की कसा वैभवने आम्हाला ट्रकमधून नेलं. आता मी त्या गोष्टी, ठीक आहे मला पण ती कंप्लेंट आहे, पण मी त्या गोष्टीकडे कसं बघतो की त्यावेळी आपलं जे वय होतं
तर मला वाटतं त्यावेळी आपल्या घरातले बरेचसे कर्ती मंडळी होती ती जे बरेचसे निर्णय घेत होते. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की वैभवनी ते मुद्दाम केलं किंवा वैभवनी ते प्लॅनिंग केलं. घरातल्या कोणीतरी केलं आणि ते आपण त्या जोशात होतो म्हणून ते झालं. त्याचा सर्व दोष मला नाही वाटत की वैभवला जातो. ओके, त्यांनी ते काही इंटेन्शनली केलेलं नाही आहे. पण तरी पण त्याचा तो आरोप त्यांनी मान्य करून जी पुढची कमिटमेंट आम्हाला केलेली आहे त्याच्या मुलाच्या लग्नात किंवा मुलीच्या लग्नात आमची बर्दास्त ठेवण्याची, त्याला आम्ही धरूनच आहोत. आम्हाला ते हवंच आहे. ओके, जसं मी म्हटलं की करिअरच्या वाटचालीमध्ये मग वैभवशी भेटण्याचे बरेचसे प्रसंग आले. जसं तो DB ग्रुपमध्ये होता BKCला, माझं पण तिथेच ऑफिस होतं, तेव्हा आम्ही त्या DB ग्रुपच्या ऑफिसमध्ये भेटायचो. पुढे मग आम्ही त्याच्या भगवानमुळेच मला आठवतं आहे की एक रंगपंचमीच्या वेळी भगवान आणि वैभव कार घेऊन मी कळव्याला राहतो तिथे भेटायला आले होते. आम्ही ते एकत्र रंगपंचमी सेलिब्रेट केली होती. त्याच्यानंतर अजून मला वाटतं आम्ही नाशिकला जाताना आम्ही एकदा एकत्र भेटलो होतो. वैभवच्या म्हणजे जिथे अहमदाबाद राहतो वैभव, तिथे माझ्या ऑफिसच्या कलिगच्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळी वैभवच्या घरी, अहमदाबादच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. तिथे आम्ही महाराजांची काय असते, बर्दास्त काय असते ते आम्ही बघितलं. म्हणजे वैभव कसं आयुष्य जगतो. मला वाटतं मटण घ्यायला आम्ही काहीतरी बऱ्याच लांब गेलो होतो गाडी घेऊन. मटण बिटनचा सात संग्रीम कार्यक्रम झाला होता. सो आणि आजचा योग म्हणजे की आज हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा मी अहमदाबादमध्ये बसून, म्हणजे महाराजांच्या दुसरं जे गड आहे त्याच्यात बसूनच काढतो आहे. तर असा जो हा आमचा मित्र आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला वाटतं आम्ही आत्ता रिसेंटली केलेली आहे, भगवाननी ती अरेंज केली होती की त्याच्या गावी आम्ही परत विक्रमगडला गेलो होतो ज्या जुन्या आठवणी करण्यासाठी. आणि म्हणजे ती खरंच छान ती पिकनिक म्हणताय अशी झाली. त्याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मी वैभवचा डुप्लिकेट बघितला. त्याचा भाऊ जयप्रकाश उर्फ जयू, मला त्याला बघितल्यावर म्हणजे त्याची जी बोलण्याची पद्धत आहे, ज्याचे शब्दाचे उच्चार आहेत, 101% मला वैभवची जाणीव झाली. तेव्हा मी बोलून पण दाखवलं वैभव आणि बाबूला. आणि म्हटलं मला सेम म्हणजे लिटरली म्हणजे अंगावर काटा आला होता. इतकं मला ते झालं होतं की बाबा समोर वैभवच उभा आहे. ओके, त्याचं ते जुनं घर आम्ही बघितलं, वैभवची शाळा बघितली, फार बरं वाटलं. आणि अजून एक त्या पिकनिकमध्ये जे मला वाटतं भगवानी त्याच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की त्याचे जे भाऊ आहेत आणि त्याचे जे जुने मित्र आहेत त्यांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केलेला आहे की ज्या आपल्या आयुष्याच्या घोडदौडीमध्ये आपण जे खूप बिझी आहोत, तर त्यांच्यामध्ये जो दुरावा झालेला आहे, तर त्यांनी त्या व्हिडिओतनं वैभवला अपील केलेली आहे की बाबा परत एकदा त्यांनी त्या सगळ्यांना भेटावं, त्यांच्यावर काही काळ स्पेंड करावा. आणि त्याच्यातच आमची पण एक रिक्वेस्ट आहे, कारण आता आम्ही जे गेलो तर भगवान, मी आणि बाबू आमची त्या लोकांबरोबर खूप चांगली मैत्री झालेली आहे. सर केव्हा तू हा प्लॅन करशील तर जर आम्हाला बोलवलं तर आम्हाला आनंदच होईल, कारण त्या लोकांना आम्ही आता किंवा ते आम्ही एकमेकांना फार चांगले ओळखतो. ती एक छान परत एकदा गेट टुगेदर होऊ शकतं. तर अशा या आमच्या हरहुन्नरी आणि जसं म्हणतात ना वैभवाने संपन्न असलेल्या आमच्या मित्राला पुन्हा एकदा त्याच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. वैभव नमस्कार. तुझा 50वा वाढदिवस, सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. परत एकदा वैभव तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बस एवढं सांगून मी आता इथेच थांबतोय. थँक्यू. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इंजिनिअरिंग करत असल्यापासून ते आजपर्यंत आपण बऱ्याच इव्हेंट्स आणि बऱ्याच मोमेंट्स शेअर करतो आहे. त्याबद्दल सध्या आणि आत्ता काही न बोलता आज मला तुझ्यासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे. हे मी तुलाच इमिटेट करतो आहे. तू इंजिनिअरिंगमध्ये असताना भगवानवरती एक कविता केली होतीस आणि त्यात तू आम्हाला सर्वांना त्यात सामील केलं होतंस. तर तसाच एक प्रयत्न मीही आज करत आहे. होप तुला तो आवडेल. ऑफकोर्स तुमच्या एवढा आणि मी तेवढा क्वालिफाईड नाही आहे तुमच्या एवढा एकदम प्रोफेशनली ते करण्यासाठी, पण तरीसुद्धा हा एक माझा प्रयत्न तुझ्या आजच्या
वाढदिवसानिमित्त. तर ऐक. शके 1818 वैशाख, शनिवार तो दिवस, तिथी अष्टमी पावन, ठरविला प्रकट दिन. बोलाविल्या सुईणी, नदी पारोवून घरी, गड विक्रम प्रसन्न, महाराजांच्या आगतीने. पार पडिला थाटात नामकरण सोहळा, आळशींचे कुलवैभव, घोषित झाले गावभर. बाळपणापासूनच तेजस्वी त्यांचे रूप, अति गोंडस नाजूक, त्यांची कीर्ती अलौकिक. रास लीला ते करीत, साऱ्या गोपिकांसहित, म्हणून करी खंत, मिलिंद जयू संचित. जीवाभावाची मैत्री, एकजुटीने राहुनी, नित्य घाली धुमाकूळ, असे नेहमीच चर्चेत. गाव करी जरी त्रस्त, प्रतिष्ठ पारंपरिक, म्हणून स्नेहाचीच साथ, करी कोणी न तक्रार. अण्णाचा अभिमान, पण माईच नेहमी बाळ, वाढिले गडावरी, अति लाडात जपून. मुळात वाणी असोनी, व्यवहार ज्ञान अंतर्भूत, पण माईचे संस्कार, प्रेमर वैभव घडिला. पुढे शिक्षणाकरिता झाले स्थलांतर ठाण्यात, अभियांत्रिकी विद्यालयात मित्र जोडिले काही खास. त्यात भगवान त्याचा प्रिय, समीर प्रशांत मनीष, सदैव त्यांचे जवळीक, पण त्याचे विशेष प्रेम नेहमीच बाबूवरी. अनेक किस्से प्रकरणे घडविण्यात ते निमित्त, तेची विशेष शैलीत निस्तरले अग्रस्थानी. गाजवीत भारती संकुल, अभियांत्रिकी केले पूर्ण, MBA शिक्षणार्थ कूच केले जमनालाल. प्रिय भगवानसोबत घेतले MBAचे प्रशिक्षण, व्यवस्थापक म्हणून बॉम्बे स्टोअरसी नियुक्त. लाभली सईची साथ, सह अनुभव कौशल्य, घेतली मोठी झेप, थेट गाठले शिखर. अंबानी व अदानी. सामाजिक कौशल्य उत्कृष्ट, ओळखिले गौतम भाईने, वैयक्तिक उन्नती करीत कारकिर्दीत अग्रसर. आज असून कार्यरत एका वरिष्ठ पदावर, योगदान महत्त्वपूर्ण, स्पष्ट अदानी प्रगतीत. अशीच कीर्ती गाजू दे, उदंड आयुष्य लाभू दे, अशीच माया राहू दे तुमच्या प्रजेवरी नित्य. हेची प्रार्थना करीत निरोप तुमचा घेत. जय हो वैभव महाराज, जय हो वैभव महाराज.